आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा, 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशकुन लचांड लटांबर, पहिलं लपड, पहिलं झेंगट पाठीमाग. तर मित्रांनो बेकार एकदम पाऊस लागतोय. आता थोडाफार कमी वाटतोय म्हणून इकडे थांबलोय. पण निसर्ग एकदम ग्रीन सगळं झालेलं आहे. ट्रकवाल्यांची फुल मजा चालू आहे. हे पाणी मिळालं की रस्त्यात तुंबलेलं धपाधप उडवतात आहेत. तर ही आपली अशी काय बाईक आणि हा बॉटलचा कचरा आम्ही टाकला नाही आहे, ही आमचीच बॉटल आहे. तर मजा तर येते चालवायला. बऱ्यापैकी भिजायला पण झालं आहे, पॅन्ट सुकी आहे. आणि हे आमचे ब्लॉगर बाबू काहीतरी करतात आहेत. अरे ह्या बॉटलच्या आईची कटकट. मित्रांनो पाऊस तर नॉन स्टॉप आहे. इतका पाऊस एक्सपेक्ट नाही केला होता. आणि तिकडे एक आपल्याला हायवे दिसतोय, तो समृद्धीवाला असणार. आणि रोडला बऱ्यापैकी बायकर्स कमी दिसत आहेत आज, खूपच कमी दिसले. जास्त ते मोठेवाले ट्रकच आहेत. सुंदर असा पाऊस आणि सुंदर अशा पावसातली सुंदर अशी मजा. तर मित्रांनो पाऊस कायच्या काय लागतोय, कायच्या काय म्हणजे त्याला अर्थच नाही आहे. तरी मी 50-50 करतच चालवतोय, कारण त्याच्यावरती चालवूच नाही शकत अशी परिस्थिती आहे. आणि आता बऱ्यापैकी कुठेतरी येऊन पोहोचलोय. मगाशी पडगाव वगैरे आले ना, तर अजून थोडाफार काय नाही, त्याच्याबरोबर आलो आहे मी. तर बऱ्याच दिवसापासून आमचा प्लॅन चालू होता की कुठेतरी जाऊया. तर फायनली इथे आलो आहे. वाजलेत 7 वाजायला आलेत. तर अजून पण काय आमचं फिक्स नाही, कसाऱ्यापर्यंत जाऊ, त्यानंतर तिथून पुढे ठरवू कुठे कसं काय जायचं इथे. आणि मजा तर एक नंबर येते आहे. पाऊस काय अजिबात थांबायचं नाव नाही घेत आहे. तर बघूया. तर मित्रांनो कसारामधलं जे फेमस पेट्रोल पंपाच्या बाजूचं हॉटेल आहे, इकडे येऊन बसलं आहे. गिअर सगळे इथे काढून ठेवले आहेत, हेल्मेट वगैरे. आणि इकडे खायला बसलं आता. नाश्ता घेतला मिसळपाव, बऱ्यापैकी झणझणीत आहे. आणि इथे आमचा नितीन शेठचा फोन वाजतोय. बोला शेठ, काय म्हणता? जरा म्हटलं फिरून येऊया. कसारा चालव ना, कचकच कशाला करतोयस? तर मित्रांनो आमचे नवीन ड्रायव्हर प्रशिक्षण घेतात आहेत. आणि पाऊस बऱ्यापैकी कमी झाला आहे. आता परत पुढे घाटात मिळेल, पण आता बऱ्यापैकी कमी झालं आहे. त्यामुळे धुकं सुंदर लागलं आहे. आणि धबधबे पण बऱ्यापैकी दिसायला लागले आहेत. छोटेच आहेत, पण आपल्याला तेवढेच ठीक आहेत. समोर बघू शकता कॅमेरा तेवढं जस्टिस करतोय की नाही काय माहीत. पण 2-3 छोटेसे वॉटरफॉल आणि मस्त सुंदर असं धुकं पण लागलेलं दिसत आहे. आणि आपले ड्रायव्हर उत्तमरित्या चालवत आहेत. त्यांना पार्किंगवर टाकून दिले आहे. जरा नवीन आहेत त्यामुळे जरा बाचकळत आहेत. पर अगले साल तक मेरा बच्चा तैयार होएगा, क्या बोलती पब्लिक? कमेंट करो. अगले साल तक वो बोल रहा है मैं गाड़ी लेगा कचकरा कर खूप. झाला इगो हट झाला लगेच पळवायला. मगाशी बरोबर 50ला होता, दुसरं कोण दिसलं हे करतं नाही काय. 57ला गेलेलास? अरे 57ला गेलास? हा मग
काय तुझा फोन येतोय तुझा येतोय तो तुझं माझं नाही माझं नाही म्हणजे तो माझं गाणं वाजतं नाही. A few moments later. पाऊस कायचा काय पडतोय, बऱ्यापैकी पाऊस पडतोय की ब्लॉक करायला पण जागा नाही आहे. आणि आता फायनली भंडारदराच्या आसपास येऊन पोहोचलो आहे. आणि इकडे ही एक भली मोठी नदी लागली आहे. तर इकडचा हा असा काय व्ह्यू आहे. बाईक इकडे थोडा वेळ थांबवली होती. तर बघा आपली बाईक कशी आहे. पाऊस पण एकदम कंटिन्यू चालू आहे, त्यामुळे बाईकवरती तेवढ्या पावसात पण अजिबात चिखल नाही आहे. आणि व्ह्यू तर एकदम सुंदरच आहे. फक्त ब्लॉग अजिबात करायला मिळालं नाही, कारण पाऊस कंटिन्यू चालू आहे. तर माईक लावून आपण काय ब्लॉग करू नाही शकत. तर मित्रांनो, इथे हा एक रंधा वॉटरफॉल करून पॉईंट आहे. पाणी तर काय अजून ह्याचं इतकं प्रवाहित नाही झालं आहे, पण जेव्हा होईल तेव्हा इथे सोय बऱ्यापैकी गेलेली आहे. तर मित्रांनो, तिथे सरळ डोंगरावरती धुकं लागलं आहे बऱ्यापैकी. आणि बऱ्यापैकी वॉटरफॉल आहेत, खूप सारे आहेत, मोजू नाही शकत इतके छोटे. तर मित्रांनो, परतीच्या प्रवासाला आहे. इगतपुरीमध्ये पाऊस पण बऱ्यापैकी भेटला आणि लोकेशन पण इतकं काय खास मिळालं नाही, त्यामुळे मोटोव्लॉग करायला पण जमला नाही पावसामुळे. पण पूर्ण जो ट्रिपचा जो थोडाफार जो काय कंटाळा आलेला, तो आता इगतपुरीमध्ये परत येताना असं काय धुकं लागलं आहे की जास्तीत जास्त पुढची 10 मीटरपर्यंतचीच गाडी दिसते आहे. तर मागच्या वेळेला मी एकदा तामिनी घाटात गेलेलो, तेव्हा थोडंफार धुकं दिसलेलं. पण इगतपुरीला फॉग सिटी काय म्हणतात हे आज इगतपुरीने दाखवून दिलं आहे. आणि फार उत्तम असं वातावरण झालं आहे. आजचा दिवस सफल झाला असं म्हणू शकतो, एवढी लॉंग राईड करण्याचा. आणि सगळ्यांचे काजवे वळवळत आहेत आता. तर आपण पण राईडचा आनंद घेऊया. पाऊस आता थोडाफार कमी झाला आहे, कारण मला वाटतं धुकं आहे म्हणून. आणि व्ह्यू एन्जॉय करा. ते बघा, ते समोरच्या गाड्या आता मला दिसत होत्या, आता धुक्यात गायब झाल्या आहेत. आणि माझ्या मते हे आता घाटनदेवी आलंय. आणि मित्रांनो, हे आता अंदाजे 5 मीटरचं पण काय पुढचं दिसत नाही आहे. मित्रांनो, मजबूत धुकं लागलंय, मजबूत. धनकनादन. मित्रांनो, काय बोलणार याला, काय एक नंबर असं उदाहरण झालंय. उदाहरण होऊ दे, नाही तर वातावरण होते, तोंडातून काय पण शब्द निघायला लागले तेवढं सुंदर वातावरण बघून. हे शिरू, उभी व्हिडिओ ठेव ना चालू. एकदमच धुका आहे. डबल धुका.
तर मित्रांनो घाटाला सुरुवात झाली आहे. धुक्यामधून घुसता घुसता घाट कधी सुरू झाला कळत नाही. घाट उतरेपर्यंत धुकं संपेल कारण घाटातच असणार हे. रस्ता झाला क्लिअर. आता शुद्ध दिसतंय. स्पष्ट दिसायला लागलंय स्पष्ट. तर मित्रांनो कसाऱ्याचा घाट हा मला नेहमीच आवडतो. बाकी सगळ्या घाटांमध्ये सिंगल लेन आहे बऱ्यापैकी, येऊन जाऊन एक लेन आहे. त्यामुळे घाटाचा खरा आनंद नाही घेता येत लीन वगैरे करण्याचा. आणि कसारा घाट हा भाई चुम्मेश्वरी एकच नंबर. फक्त जरा सावकाश. तुम्ही तुमच्या गाडीला जर पूर्णपणे ओळखत असाल तर तुम्ही कोणत्याही घाटाची कोणत्याही रोडची मजा घेऊ शकता. आणि इथे हे पावसानिमित्त सगळे बऱ्यापैकी मकेवाले वगैरे बसलेले आहेत. तर तुम्ही इथे रोडवरती थांबून मस्त आनंद घेऊ शकता खाण्यापिण्याचा, पण लिमिटमध्ये. नाही तर सोमवारी कामाला जाताना तुमची हजामत व्हायची. धुक्याची चादर पुन्हा एकदा सुरुवात करते आहे. तर इथे इन्स्पेक्शन चाललंय. जाळ्या लावतात आहेत वाटतं. दरड वगैरे कोसळते त्यासाठी बऱ्यापैकी जाळ्या आणून ठेवल्या आहेत खाली. मटेरियल रेडी आहे. तर मित्रांनो पावसाळा सुरू झाला आहे आणि ह्या राईडला माझ्यासोबत माझा भाऊ आहे. पण नाहीतर आपल्याला एक फिमेल पार्टनरची जरूरत आहे. सिंगल राईड करून करून कंटाळा आला आहे.